भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्व भारतीयांची प्रेरणा ठरलेले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आजही प्रत्येक भारतीयाचे ऊर्जास्त्रोत आहे। याच गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत मातेच्या स्तुतीचा हा गौरवदिन सोहळा साजरा करण्यात आला। सांगली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन सांगली हायस्कूल सांगली येथील मैदानावर करण्यात आले होते। सुमारे 2500 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या गीताचे गायन या ठिकाणी करण्यात आले। सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे हे अध्यक्षस्थानी होते। त्यांनी वंदे मातरम गीत गायनासोबतच वंदे मातरम या गीताचे आपल्या राष्ट्रीय लढ्यातील महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। हरिभक्तपरायण डॉक्टर धनंजय दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना या गीताची पार्श्वभूमी समजावून सांगितली। श्रीमती ज्योती सूर्यवंशी यांच्या निष्ठा सामाजिक संस्था टीमने वंदे मातरम संदर्भात लघुनाटिका सादर केली, तसेच वंदे मातरम या गीताचे समूह गायन केले। हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या सौ MD जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी सांगली राजेसाहेब लोंढे, गटविकास अधिकारी मिरज ज्ञानदेव मडके, सहाय्यक कौशल्य विकास अधिकारी दत्तात्रय देवळे, सहाय्यक कौशल्य विकास अधिकारी श्रीमती गीता शेंडगे, श्री SG घाग, निरंजन परमणे, SD बिरनाळे मुख्याध्यापक सांगली हायस्कूल सांगली, गड किल्ले संवर्धन समितीचे अक्षय रेपे, भूषण गुरव, माधवनगरच्या सरपंच श्रीमती अंजू तोरो, स्वयंसेवा संस्था समिती प्रतिनिधी श्रीमती ज्योती सूर्यवंशी आणि मोहन वाटवे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य अविनाश यादवाडे, IMC सदस्य सतीश सावंत आणि MC कांबळे हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन गटनिर्देशक SK गोसावी यांनी केले। गटनिर्देशक संतोष गुरव, MA पाटील, प्रकाश पत्की, प्रमुख लिपिक शहाजीराजे पाटील, नितीन चाटी, तसेच कार्यालयीन अधीक्षक ND पाटील, श्री RV माळी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीचा सर्व कर्मचारी वर्ग, तसेच राणी सरस्वती हायस्कूल, दडगे हायस्कूल, सांगली हायस्कूल, चंपाबेन कॉलेज, गुजराती हायस्कूल येथील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राणी यादव यांनी केले। आभार ITIच्या प्राचार्या सौ MD जोशी मॅडम यांनी मानले।